बाप्पा मोरया। आज घरोघरी बाप्पाचं स्वागत होत आहे आणि आज केशवजी नायकांच्या चाळीमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव, जो पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो, 1893 साली ही जी सुरुवात झालेली आहे सार्वजनिक गणेशोत्सवाची, तर याच चाळीतल्या काही महिलांसोबत आपण गप्पा मारूया। त्यांनी खूप मस्त असा साज शृंगार करून आज त्या बाप्पाचं स्वागत करत आहेत। तर काकी, तुम्हाला काय सांगायचंय? तुम्ही किती वर्ष झालं या बाप्पाचं स्वागत करताय? हॅलो, हां, मी 32 वर्ष झाले या बाप्पाचं स्वागत करते। जेव्हा 100वा उत्सव होता तेव्हा माझं लग्न झालं। आज त्याला 32 वर्ष झाली आणि 32 वर्ष हा आनंद सोहळा आम्ही दिवाळीपेक्षाही जास्त आनंदाने साजरा करतो। खूप मस्त बरं वाटतं, चांगलं वाटतं, एकदम फ्रेश वाटतं। 10 दिवस आनंद असतो। आम्ही गणपती कधी येतो या वाटच बघत असतोय। लवकर लवकर गणपती यावंच आम्हाला वाटत असतं। आता बाप्पाचं दरवेळी स्वागत होतं पारंपरिक पद्धतीने, पालखीमध्ये बाप्पाला घेऊन येतात, ढोल ताशांचा गजर असो। तर दरवर्षी हे असतं, वैशिष्ट्य काय, म्हणजे काय तुम्हाला एक आनंद असतो हे सगळं बघताना? तुम्हाला काय वाटतं? लोकमान्य टिळकाने हा गणपती बसवलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं, खूपच छान वाटतं। आणि 10 दिवस इतके मजेत जातात ना की आम्ही एकमेकांना सहाय्य करत असतो अगदी। आणि खूप कार्यक्रम ते छान होतात, पारंपरिक कार्यक्रम होतात इथे। आणि मला इथे 4 वर्ष झाले, पण मला खूप बरं वाटतं, इथे खूप छान वाटतं। पण सगळं वाट बघत असतात, बाप्पा आमचा कधी येतो, बाप्पा कधी येतो। आणि असं इथेच बसून राहावं असं वाटतं आम्हाला। मांडव सोडावं वाटत पण नाही कधी। 11 दिवस इथेच बसून राहावं। मी आल्यापासून अनेक पिढ्या बघते, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत पिढी दिसत आहे। तर सर्वजण हे उत्साहाने म्हणजे बाप्पाचं स्वागत करत आहेत। तर त्याबद्दल तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुमचा काय संदेश? आमच्या घरातली ही 3री पिढी आहे। माझे मिस्टर, त्यांचे म्हणजे माझे सासऱ्यांपासून आम्ही इथे राहतो आहोत। आता माझा मुलगा त्यांचा कार्यकर्ता आहे आणि तो 10 दिवस काय महिनाभर या गणपतीच्या कामांसाठी इथे सगळी आमच्या गावाडीतली तरुण मुलं महिनाभर इथे कष्ट घेत असतात आणि 10 दिवस तर ते मांडवातच राहतात, त्यांना घर हे माहितीच नाही आहे। ही जी केशवजी नायकांची चाळ आहे ती तुम्ही बघू शकता। 60-67 वर्ष झालेले आहेत याच्यासाठी। तर बाप्पा आता त्यांच्या जागेवर विराजमान होणार आहे। तुम्ही बघू शकता केशवजी नायकांच्या चाळीतील हा सार्वजनिक गणेशोत्सव आपण बघत आहोत। खूप उत्साहाने म्हणजे बाप्पांचे भक्त स्वागत करत आहेत। कॅमेरामन मोहन दुबेंसोबत मी स्वप्नाली धनावडे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।